षटक असेल नक्कीच स्ट्राइक एंडला असेल फलंदाज अमोल, नॉन स्ट्राइकला असेल फलंदाज संदीप. 4 षटकांचा सामना असेल, शेवटचा सामना असेल ब गटातला. नक्कीच पहिला चेंडू फेस करत असताना फलंदाज स्ट्राइक एंडवर असेल अमोल, गोलंदाज केशव. षटपीच चेंडू होता, नक्कीच पुरेपूर फायदा घेता नाही फलंदाज अतुलला. निर्धाव चेंडू फेकला जातोय. संतोष गोलंदाज असेल, माफी असावी. पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. पुन्हा तीच लेच होती, मात्र पुरेपूर फायदा घेतला फलंदाज अमोलने. चेंडू जाईल सीमा रेषा पार, हा येईल उत्कुंड चौकार. खातं मात्र ओपन केलं जातंय असलवाडी संघाचं 4 या धावसंख्येने. नक्कीच ऑफ साईडचा चेंडू, खराब क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र थांबणार नाही, चेंडू राहील सीमा रेषा पार, लेग बायच्या स्वरूपात, हा येईल दमदार चौकार. धावफलक पुढे जाईल 8 या आकड्यावरती. लावले गेलेत. नक्कीच स्टेट ड्राईव्ह. चेंडू मात्र थांबणार नाही, चेंडू जाईल 1 बाउन्स. खणखणीत अमोलच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार चौकार. धावफलक पुढे जाईल 12 या आकड्यावरती. लेग साइडला चेंडू भिडकावलाय, चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार, हा येईल बॅक टू बॅक चौथा चौकार. धावफलक नक्कीच पुढे जाईल 16 या आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातला. नक्कीच तीच दिशा पुन्हा शोधून काढले, चेंडू मात्र जाईल 1 बाउन्स चौकार. नक्कीच रुपेश खंडवेला शुभेच्छा येतात. रुपेश खंडवे करून नक्कीच शुभेच्छा येतात गोरेगाव गोरेवाडी टीमला. नक्कीच कॉल आला होता त्यांचा, तर सर्व टीमला नक्कीच शुभेच्छा दिल्या जातात त्यांच्याकडून. नक्कीच दुसरे षटक हाताळण्याकरता गोलंदाज वापरला जाईल योगेश. 20 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात असलवाडी संघाच्या. स्ट्राइक एंडवर मात्र येऊन पोहोचले तो फलंदाज संदीप. अद्यापर्यंत एकही मात्र बॉल फेस केला नाही फलंदाज संदीपने, तोच स्ट्राइक एंडला येऊन पोहोचलाय गोलंदाज योगेश. पहिला बॉल, षटपीच चेंडू, नक्कीच लेग साइडला भिडकावले छत्रकिशन येतोय. 1 धाव नक्कीच एकवटली जाईल.
21वा धाव फलकावर लावले गेलेत आणि चेंडूला मात्र भिडकावून दिलंय. लेग साइडला चेंडू जाईल सीमा रेषा पार. हा येईल संदीपच्या बॅट मधून. हाय हँडसम षटकार. धावफलक पुढे जाईल 27 डीजे. नक्कीच तीच दित्या शोधून काढले जेलची संधी असेल. चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. हा येईल आणखीन एक अमोलच्या बॅट मधून. हाय हँडसम षटकार. धावफलक पुढे जाईल 33 या आकड्यावरती. बॅक टू बॅक दुसरा षटकार. कुठेतरी गोलंदाजी करत असताना गोलंदाज योगेश नक्कीच कमबॅक करावा लागेल गोरवाडी संघाला. नक्कीच पंचांचा इशारा येईल. व्हाईट अवंतर धाव ऍड केली जाईल. धावफलक 34 या आकड्यावरती. नक्कीच विकेश मिसाळ साहेब यांनी स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचंय. पुन्हा निर्धाव चेंडू फेकला जातोय. कुठेतरी सरळ बॅटने फटके येतात मात्र निर्धाव चेंडू फेकला जातोय गोलंदाज योगेश कडून. नक्कीच झेलची संधी असेल. सुंदर अशी झेल नक्कीच टिपली जाईल एसटी रक्षकाकडून. फलंदाज बाद होईल अमोल. बॅक टू पवेल. नक्कीच फलंदाज जाईल भरत. वन डाऊनचा फलंदाज असेल. मानेश्री विकेशजी मिसाळ साहेब यांचं नक्कीच आगमन होतंय. नक्कीच स्टेजवरती स्थानपन्न होऊन घ्यायचं. नक्कीच निर्धाव चेंडू फेकला जातोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. गोलंदाज योगेश या गोलंदाजाचे. एक बॉल ओव्हर झाली. नक्कीच षटक समाप्ती. नक्कीच विकेची मिसाळ साहेब यांचा हेतोजिक मान सन्मान केला जाईल. तर साहेबांनी जायचंय. कपिलजी शेंडे यांच्या हस्ते मात्र हेतोजित मान सन्मान केला जाईल विकेची मिसाळ साहेब यांचा. तर साहेबांनी जायचंय.
नक्कीच फुलटो चेंडू चेंडूला भिडकावलंय लेग साइडला चेंडू जाईल सीमा रेषा पार हा येईल पहिला हाय हँडसम षटकार संदीपच्या बॅट मधून 40 या आकड्यावरती शॉटपीच चेंडू चेंडूला तीच दिशा दिले चेंडू मात्र थांबणार नाही चेंडू जाईल वन बाउन्स खणखणीत संदीपच्या बॅट मधून चौकार दाखवलं पुढे जाईल 44 या आकड्यावरती अतिशय सुंदर रीतीने फलंदाजी करत असताना फलंदाज संदीप बॅटची लिडिंग एज झेलची संधी झेल खाली स्वतः गोलंदाज इथे मात्र कुठल्याही प्रकारची चुकी मात्र होणार नाही फलंदाज बाद होईल संदीप बॅक टू पेडन ऑन टू डीजे बॅक टू पवेलियन फलंदाज संदीप नक्कीच त्याची जागा भरून काढेल फलंदाज असेल कृष्णा दाफलक 44 या आकड्यावरती तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज अजित स्पीडअप करा शेवटचा सामना असेल ब गटातला ठोंबरवाडी सॉरी असलवाडी बनाम गोरेवाडी डापोराचा फलंदाज कृष्णा नक्कीच अपील केली जाते मात्र अपील फेटाळताना पंच नक्कीच निर्धाव चेंडू फेकला जातोय दाफलक स्थिर 44 या आकड्यावरती कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज अजित पुन्हा तीच लेन स्टेट ड्राईव्ह फटका फिल्डर तैनात एकदा पूर्ण नक्कीच धावची फलंदाज बाद होईल
हॅलो हॅलो, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर दोन चेंडू निर्धाव, त्यानंतर विकेट आणि पाचवा चेंडू निर्धाव. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू विकेट, पाचवा चेंडू निर्धाव. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 44 वरती 5 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना संघ पाहतोय तो अस्सलवाडी संघ. तर या स्पर्धेची ही पहिली मेडन ओव्हर. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज रोहितच्या माध्यमातून 2 गडी बाद करत असताना एकही धाव खर्च केली नाही. नक्कीच खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेचा पहिला मेडन ओव्हर फेकत असताना गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. 3 षटका अगोदर 44 धावा होत्या आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर देखील आपण 44 धावा पाहतोय. येणारे चेंडू 24 आणि विजयासाठी आता 25 धावसंख्येची गरज असेल ती गोरेवाडी या संघाला. चला स्पीडअप करा, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजूनही 3 मॅच खेळवायच्या. पंचांना देखील विनंती असेल स्पीडअप करून घ्यायचा. सलामीची जोडी लगेचच मैदानामध्ये पाठवा. जय वाघोबा क्रिकेट संघ गिराची वाडी आयोजित ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय. प्रथम पारितोषिक तब्बल 25,000, द्वितीय पारितोषिक 12,000 रुपये, तृतीय चतुर्थ आणि पाचवे पारितोषिक आपण पाहतो वैयक्तिक प्रत्येकी 6,000 रुपये. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजासाठी शूज असतील. मालिकेवीरासाठी आपण पाहतोय आकर्षक असं कूलर असेल. खूप चांगली स्पर्धा. 6वं पर्व या स्पर्धेचा आणि 6व्या पर्वामध्ये देखील तितकंच दिमागदार आयोजन नियोजन ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर अप केली जाते. घरबसल्या यूट्यूब वरती, मोबाईल वरती किंवा टीव्ही वरती आपण ही स्पर्धा एन्जॉय करू शकतात. क्लिअरिटी विथ द क्वालिटी असं काम या वाहिनीचा आपण सातत्याने पाहत असतो. त्याच यूट्यूब वरती जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक सहर्ष मनपूर्वक स्वागत. चालू असलेला सामना आपण पाहतोय. इथे जमलेल्या प्रेक्षकांसाठी एका बाजूला गोरेवाडी संघ ज्याने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं त्यांना फाईट करतोय अस्सलवाडी संघ. दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. ऑन स्क्रीन आपण पाहतोय
रोहितला स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. नक्कीच आमच्यापर्यंत बक्षीस पोहोचलं होतं ते आम्ही अनाऊन्स करण्या अगोदर रोहितला तंबूचा आश्रयामध्ये परतावं लागतंय. रोहितसाठी पारितोषिक लागलं होतं परंतु त्याचा आता फायदा होणार नाहीये. फलंदाज होईल बाद. पहिल्या चेंडू मध्ये रोहितला बाद व्हावं लागलंय. रोहित आणि केशवला आपण सुरुवातीला पाहिलं होतं परंतु रोहितला आता बाद व्हावं लागलंय. त्यानंतर केशव आणि योगेश आता आपण पाहतोय. इथे स्ट्राईक एंडवरती दोन फलंदाज, 24 चेंडू आणि 45 धावांचं लक्ष आहे. हे लक्ष देखील माफकच आहे परंतु तशी गोलंदाजी करावी लागेल त्या असलवाडी संघाला. कारण विचार केला तर 3 षटकामध्ये 44 धावा लावल्या होत्या आणि शेवटचं मेडन ओव्हर फेकलं गेलं ते गोलंदाज रोहितच्या माध्यमातून आणि तो अभावी आपण पाहतोय 45 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय आणि 45 धावांचं टार्गेट सेट करत असताना त्याचा पाठलाग करतोय तो संघ गोरेवाडी संघ आणि प्रथम पहिल्या चेंडूवरती विकेट बाद झालाय तो फलंदाज रोहित. त्यानंतर दुसरा फलंदाज आपण स्ट्राईक एंड वरती आता पाहतोय तो योगेश आणि इथे धाव काय पाहतोय आपण अपील केली जाते लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात. फलंदाज होतील बाद. ज्या पावली गेले योगेश त्या पावली तंबूच्या आश्रयामध्ये परत असताना धक्का क्रमांक दुसरा. सुरेख फेकत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू देखील विकेट आपण पाहतोय. ज्या प्रकारची सुरुवात हवी होती असलवाडी संघाला ती सुरुवात गोलंदाज अमोल सध्या तरी करून देतोय. परंतु येणाऱ्या 3 चेंडू मध्ये मोठी धावसंख्या उभारावी लागेल परंतु इथे घडतंय काय फुल टॉस चेंडू होता, मेजवानी होती परंतु स्वीकारता आली नाही आणि ज्या पावली फलंदाज गेले संतोष त्या पावली रिटर्न येत असताना पाहतोय धक्का क्रमांक लागतोय तो तिसरा. नक्कीच 4 चेंडू मध्ये 3 गडी बाद केल्यात. विकेट हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे. गोलंदाज अमोलला पाहतोय. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट आणि आता मात्र पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरट्यावर पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेतलं पाहायला मिळेल का. परंतु इथे मात्र झेलची संधी, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न पाहायला मिळाला परंतु झेल कॅरी करता आला नाहीये, थोडासा दूर पाहायला मिळाला होता आणि इथून एका धावेनं श्री गणेशा केला जातोय संघाचा. आपण पाहतोय या सामन्यामध्ये पहिल्या इनिंग मध्ये या स्पर्धेचं मेडन विकेट ओव्हर पाहायला मिळाली परंतु विकेट हॅट्रिक अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले नाहीये. पहिल्या एका धावेने श्री गणेश केला जातोय. दफलकावरती धावा अद्यापर्यंत एकच पाहतोय. 5व्या क्रमांक रवी गेले आणि त्यांना मात्र आपला श्री गणेश केलाय संघाचा.
हा चेंडू फुल टॉस होता, इथे देखील मिस होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पाहता पाहता पहिलं षटक समाप्त झालं. ज्या प्रकारे रोहितने षटक हाताळले त्याच प्रकारे आता P1 चं षटक हाताळत असताना गोलंदाज अमोलला पाहिलं. येणारे 18 चेंडू आणि आता विजयासाठी बनवायचे आहेत ते तब्बल 44 धावा. साठी यायचंय लगेचच. या नंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना असेल. जो संघ विजय होईल तो तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. जो संघ पराभूत होईल त्याला मात्र घरचा रस्ता पत्करावा लागेल. चालू असलेली फेरी पहिल्याच फेरीतला चौथा सामना. दुसऱ्या फेरीतले सर्व सामने 3 षटकांचे असतील याची देखील नोंद घ्या. मोहाची वाडी संघाचा कर्णधार आणि बेडीसगाव संघाचा कर्णधार लगेचच नाणेफेकीसाठी यायचा. 18 चेंडू 44 धावांची गरज आहे मैदानावरती. चालू असलेला सामना असलवाडी विपक्ष घोरेवाडी. गोलंदाज पाहतोय दुसरा षटक घेऊन आलाय तो भरत. हा चेंडू फाईन लेगला खेळून काढलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार, थांबणार नाही. पहिल्या चेंडूवरती आलाय दमदार चौकार. या मोठ्या फटक्याची नितांत गरज असेल. हा चेंडू बॅटीच्या रडार मध्ये उचलून खेळलाय परंतु लांबी कमी आणि उंची जास्त. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतो आता गोरेवाडी संघाला. चौथा. रवी बॅक टू द डगआउट. जर 45 धावांचं लक्ष चेस करण्यासाठी उतरलेली जोडी अद्यापर्यंत आपण पाहतोय केशवला मैदानावरती तैनात आहेत परंतु चांगली कामगिरी करता आली नाहीये. आणि विचार केला तर 4 फलंदाजांना माघारी पाठवण्यामध्ये यशस्वी ठरलेत असलवाडी संघाचे गोलंदाज. पहिला चेंडू भरतचा चौकार आला, त्यानंतर विकेट. पुढील चेंडू हलक्या हाताने दिशा दिली आहे. घडतंय काय? चुकीचं शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. अजून एक फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय 5वा. दिनेश बॅक टू द डगआउट. पाहतो अगदी क्रिकेट मधला सेफ झोन ज्या पटक्याला म्हटलं जातो त्या दिशेने खेळून काढलाय चेंडू. एकच धाव. या चेंडूवरती 6 धावा धावफलकावरती लावल्या जातात. नक्कीच नाणेफेकी केली जाते. बेडीसगाव विपक्ष मोहाची वाडी संघ. तर बेडीसगाव संघाचा कर्णधार आपण कुठे असाल तर लगेचच यायचं आहे. मोहाची वाडी संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. हा चेंडू आपण पाहतो कव्हरच्या डोक्यावरून 4 धावांसाठी पंचानं सांगितलंय. हा चेंडू येतोय तो नो. एकूणच नो प्लस 4 5 धावा. आलाय चौकार.
नाणेफेकीचा कौल जिंकलाय मोहाचीवाडी संघाने आणि थोड्याच वेळात निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. बिडिसगाव विपक्ष मोहाचीवाडी हा दुसरा फेरीतला पहिला सामना आपल्या भेटीस येईल. 3 षटकांची लढत असेल याची नोंद घ्यायची आहे. तर या चालू असलेल्या सामन्याकडे जाऊयात. आपण पाहतोय धावफलकावरती धावा लावल्या गेल्या त्या 11 धावा. 45 धावांचं लक्ष होतं. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता परंतु हा चेंडू नो आणि त्यावरती आता फ्री हिटची संधी निर्माण झाली आहे. ती फलंदाज केशवला. उलटा चेंडू होता पुन्हा एकदा त्या दिशेने क्षेत्ररक्षक चांगलं पाहायला मिळतोय. एका धावेला रोख लावू शकत नाहीये. एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती आपण पाहतोय धावा जाऊन पोहोचल्यात त्या 12 धावा. 45 धावांचं लक्ष चेस करत असताना मोठ्या फटक्यांपासून देखील वंचित ठेवलं जात आहे परंतु एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य देऊन धावफलक हलतं ठेवण्याचं काम हे दोन्ही फलंदाजांना सातत्याने करावं लागेल. कारण निर्धाव चेंडू इथून पाहतोय सामन्याचं भवितव्य ठरवणारा असेल परंतु इथून फटका सुरेख होता. फटक्याला फक्त दिशा दिली आहे आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. चौकार. चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज आहे. सातत्याने टीम मीटिंग करू नका विनंती असेल. वेळ फार कमी आणि अद्यापर्यंत आपल्याला 3 मॅचेस खेळवायच्यात. सर्व संघांनी सहकार्य करा. आपली स्वतःची स्पर्धा समजून या मैदानावरती खेळ करा. सर्वांनी सहकार्य करायचे. 12 चेंडू विजयासाठी 29 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज मार्क वरती गोलंदाज आहे संदीपला आपण पाहतो. स्ट्राईक एंड वरती सलामीला गेलेला फलंदाज अद्यापही केशव. मोहाचीवाडी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलाय ते बेडिसगाव संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी. हा चेंडू आडव्या बॅटने कट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. कधी गेम या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी टीम कडून तर कधी गेम क्षेत्ररक्षण करत असताना संघाकडून पाहायला मिळतोय. परंतु कुठला संघ विजय होईल आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल याचं उत्तर अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळत नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत हा देखील सामना आपल्याला पाहायला मिळेल कारण की रफ अँड टफ मुकाबला आहे. जो संघ पराभूत होईल तो घरचा रस्ता पत्करेल परंतु जो संघ जिंकेल तो अद्यापर्यंत आपल्याला स्पर्धेमध्ये सहभाग त्या संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. 11 चेंडू विजयासाठी 29 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती फलंदाज केशव. शरीराचा वेध घेत असताना चेंडू पाहतोय आपण. कुठेतरी वाटलं होतं की सोडून द्यावा परंतु दोन मनस्थितीमध्ये हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणी कुठेतरी वाटलं की शरीरावरती येतोय तेव्हा कुठेतरी बॅट घातली परंतु शरीरावरती चेंडू येऊन आदळला आणि हा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा खिलून काढण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. धावची संधी परंतु इथून घडतंय का एका धावेचं रूपांतर 2 धावेत करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पाहता पाहता सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 9 चेंडू आहेत आता विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 27 धावा. एकेरी दुहेरी धावा आल्या तरी फारसा दबाव आपल्याला पाहायला मिळणार नाही असलवाडी संघावरती परंतु इथून जर निर्धाव चेंडू आणि एकेरी धावा आल्या तर दबाव पाहायला मिळेल. तो आपण पाहतोय फलंदाजी करत असताना संघ गोरेवाडी या टीम वरती. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला गेलाय. सातत्याने कुठेतरी दबावाखाली फलंदाजी करत असताना हा संघ आज पाहायला मिळतोय. 8 चेंडू 27 ची गरज आहे. मोठा फटका आला तर कमबॅक नक्कीच पाहायला मिळेल परंतु हा चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर पिचिंग होत असताना पाहतोय ऑफस्टिकला खूप दूरवरून सोडून जातोय. वाईट अतिरिक्त धाव. 8 चेंडू 26. या 2 चेंडूवरती मोठे फटके खेळावे लागतील. जर आले तर कमबॅक पाहायला मिळेल परंतु जर एखादी दुहेरी त्रिहेरी धाव आली तर सामना आपल्याला अस्सलवाडी संघाकडून पाहायला मिळेल परंतु हा चेंडू लेगसिकला भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एका धावेपेक्षा जास्त काही नसेल आणि एका धावेनं फारसा फरक देखील पडणार नाही अस्सलवाडी संघाला.
नेक्स्ट मॅच असेल दुसऱ्या फेरीतला पहिला सामना. दोन्ही संघ एक एक सामना जिंकून इथपर्यंत पोहोचलेत. रफ अँड टफ मुकाबला तो देखील पाहायला मिळेल. बेडीसगाव विपक्ष मोहाची वाडी. हा चेंडू आपण पाहतोय शेवटचा चेंडू होता तिसऱ्या षटकातला. हलक्या हाताने कट केला आणि या चेंडूवरती देखील एकच धाव. आता येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी बनवायच्या तब्बल 24 धावा. 4 मोठे हिट विजय प्रस्थापित होईल तो पाहतोय आपण गोरेवाडी संघासाठी. परंतु एखादा 2 डॉट चेंडू विजय प्रस्थापित करेल ती अस्सलवाडी टीम. नवीन गोलंदाज 6 चेंडू 24 आणि 24 धावांचं संरक्षण करण्यासाठी तैनात झालाय. तो गोलंदाज पाहतोय पंचांच्या डाव्या बाजूना कृष्णाला आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज अद्यापर्यंत अजितला आपण पाहतोय. फारशी कामगिरी करता आले नाहीये परंतु इथून मोठे फटके खेळावे लागतील. पहिला चेंडू कट लागली. बॅटीची लेडिंग एज. चेंडू सरळ जाऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पाहतोय. फलंदाज बाद होईल. अजित बॅक टू द डगआउट. पाच चेंडू 24 गरज आहे. मोठे हिट आता मात्र यावेच लागतील कारण सामना एकतर्फी वाटतोय अस्सलवाडी या संघासाठी. हा चेंडू पुन्हा एकदा झेलची संधी परंतु झाली आहे चूक. झेल जमिनीला दान झालाय परंतु फारसा फरक पडणार नाहीये. 4 चेंडू 24 गरज आहे. जर इथून षटकार आला तर कुठेतरी पुन्हा एकदा आशा पल्लवित होतील परंतु हा देखील निर्धाव चेंडू आला तर पूर्णपणे दबाव आणि दबाव पाहायला मिळेल. परंतु इथून हा देखील चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवरती आदळतोय. फलंदाज होतोय बाद. लागणारा धक्का क्रमांक 7 रवी बॅक टू द डगआउट. चार 3 चेंडू 24 धावा. औपचारिकता पूर्णपणे शिल्लक आहे. आता मात्र आपण पाहतोय मैदानावरती इथे चूक झाली आहे परंतु सामना सोडून दिलाय जणू काय फलंदाजी करत असताना गोरेवाडी संघाला कारण त्यांना देखील ठाऊक येणारे 2 चेंडू मध्ये 24 धावा बनवणं अशक्य आहे. म्हणूनच औपचारिकता शिल्लक राहिली. लगेचच तयार राहायचंय मोहाची वाडी संघ. आपल्या खेळाडू नक्कीच तयार आहेत. क्षेत्ररक्षण सजवायचं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं बेडीसगाव संघाला. आपले सलामीची जोडी देखील तयार ठेवायची आहे कारण वेळ फार कमी आहे मैदानावरती. 3 षटकांची लढत असेल याची नोंद घ्यायची आहे. हा चेंडू व्हॉट अ शॉट. वाटलं देखील नसेल असा फटका सजवलाय. कमी उंचीचा खेळाडू परंतु फटका सुरेख पाहायला मिळतोय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. हा आला शेवट गोड करणारा चौकार.